बौद्ध लेणीचा उल्लेख नाही। हायकोर्टाची 19 जुलै 2024 ची ऑर्डर जर आपण वाचली, पॅरेग्राफ नंबर 5, या पॅरेग्राफ नंबर 5 मध्ये बौद्ध लेणी किंवा बौद्ध विहार असा शब्द प्रयोग नाही। या नोटिसीला आम्ही कायदेशीररित्या जुमानत नाही। ही फेक नोटीस आहे, ही फेक नोटीस आहे, ही फ्रॉड नोटीस आहे आणि आमच्या धार्मिक भावना भडकवणारी ही नोटीस आहे। आणि अशा पद्धतीने बुद्ध लेणी हे लेणी स्वतंत्र आहे आणि जिथं बुद्ध विहाराची गरज आहे, बुद्ध विहार हे अतिक्रमण मध्ये नसतेत आणि बुद्ध विहाराला या जगातील कोणीही तोडू शकत नाही। मित्रांनो, गेल्या 3-4 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जो परिसर आहे, या परिसराच्या अंतर्गत एक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी बुद्ध विहार आहे। या बुद्ध विहाराच्या समोरील भिंतीवरती एक पत्रक चिपकवण्यात आलं आणि हे पत्रक बघता बघता सोशल मीडियावरती भल्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं। व्हायरल झाल्याच्या नंतर स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असतील, बौद्ध भिक्खू असतील, त्याचप्रमाणे बौद्ध धम्माला मानणारे अनुयायी यांचे साहजिकच पाऊल या बुद्ध लेणीच्या परिसरातील असणाऱ्या या महाविहाराकडे वळाले। साधारणपणे 5 ते 10 हजारांचा जमावडा एकत्र आला। हे पत्रक नेमकं काय आहे, कोणी त्या ठिकाणी चिपकवलं, त्याचप्रमाणे या पत्रकाचा आधारभूत काय आहे याविषयी चर्चा करण्यात आली। आणि याच चर्चेवरून दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भल्या मोठ्या अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे, त्याचबरोबर हा मोर्चा का आणि कशासाठी पुकारण्यात आला, त्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत आणि हे जे पत्रक त्या ठिकाणी चिपकवण्यात आलेलं आहे, या पत्रकामधील मजकूर नेमका काय आहे। नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूज वरती हार्दिक स्वागत। सगळ्यात अगोदर पोलिसांच्या माध्यमातून जे पत्रक चिपकवण्यात आलेलं आहे, या पत्रकामध्ये काय लिहिलंय हे जरा नीट समजून घ्या। कलम 168 BNSS प्रमाणे नोटीस प्रति बुद्ध लेणी विद्यापीठ परिसर छत्रपती संभाजीनगर। मी मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर शहर, मला BNSS खालील कलम 168 प्रमाणे असलेल्या अधिकारान्वये आपणास पाबंद करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात अनधिकृतरित्या हे धार्मिक स्थळ निर्माण करून अतिक्रमण केलेले आहे। माननीय उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल जनहित याचिका क्रमांक 109/2015 ची सुनावणी अंती दिनांक 19/7/2024 रोजी आदेश सदरचे धार्मिक स्थळे निष्कासित करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। तरी आपण सदरचे धार्मिक स्थळाचे अतिक्रमण स्वतःहून तात्काळ काढून घ्यावे। आपण तसे न केल्यास माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मनपा छत्रपती संभाजीनगर हे सदरचे अतिक्रमण निष्कासित करणार आहे। त्यावेळी आपण काही भांडण, झगडा अथवा विरोध किंवा जनतेच्या धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये। अगर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या विरुद्ध सदर नोटिशीचे उल्लंघन केल्याबाबत प्रचलित कायद्याप्रमाणे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी व सदर नोटिसीचा आपल्या विरुद्ध पुरावा ग्राह्य धरण्यात येईल। खाली पोलीस निरीक्षक यांनी सिग्नेचर केलेले आहे। आता मित्रांनो, मराठवाडा विद्यापीठाच्या परिसराच्या अंतर्गत जी बुद्ध लेणी आहे, याच्या पायथ्याशी जे बुद्ध विहार आहे, या बुद्ध विहाराला आपल्यापैकी भरपूर साऱ्या लोकांनी भेट दिलेली असेल, त्या ठिकाणी वंदन घेतलेलं असेल, त्याचप्रमाणे तो परिसर देखील पाहिलेला असेल। विशुद्धानंद महास्तवीर जे बौद्ध भिक्खू आहेत यांच्या नियंत्रणाखालीच
या ठिकाणातील जे बुद्ध लेणीच्या परिसराच्या खाली जे बुद्ध विहार आहे याचं कामकाज करण्यात येतं। विशुद्धानंद महास्तवीर यांच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी भलं मोठं असं एक विहार बांधण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणातील हे विहार असेल आणि महत्वाचं म्हणजे बुद्धगया या ठिकाणी देखील त्यांनी भली मोठी अशी मोनेस्ट्री निर्माण केली आहे। आता साधारणपणे 60 ते 70 वर्षापासून या ठिकाणी हे विहार उभं करण्यात आलेलं आहे किंवा हळूहळू त्याच्यामध्ये बदलाव आणि त्याचा परिसराचा वेग हा वाढत गेलेला आहे। साधारणपणे वर्षभराचा जर तुम्ही कार्यक्रम पाहिला तर या ठिकाणी 14 एप्रिलचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम असेल, बुद्ध जयंतीचा कार्यक्रम असेल, वर्षावासाचा कार्यक्रम असेल, नामांतराचा कार्यक्रम असेल, त्याचप्रमाणे विविध अशा आपल्या समाजातील जेवढे काही समाज बांधव विविध अशा क्षेत्रामध्ये कार्य करतात ते कार्य केल्याच्या नंतर याच लेणीच्या परिसरामध्ये त्यांचा सत्कार असेल, समारंभ असेल, त्याचप्रमाणे आपल्या समाजातील गोरगरीब जनतेच्या मुलाबाळांची लग्ने या ठिकाणी करण्यात येतात। आणि या परिसरामध्ये जर तुम्ही गेलं तर अत्यंत शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे। मात्र एवढं सगळं असून देखील आताच अशा प्रकारची नोटीस का देण्यात आली आणि हे एकाएकी अतिक्रमण किंवा तुम्ही ते अतिक्रमण काय केले अशा प्रकारचं जाहीर का करण्यात आलं? 7 ऑक्टोबर 2024 रोजी जे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे याच्यामध्ये प्रमुख मागण्या काय आहेत हे जरा नीट समजून घ्या। दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी या मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता या मोर्चाच्या साधारणपणे 7 मागण्या आहेत। यापैकी पहिली मागणी अशी आहे, बुद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 50 एकर जागा देण्यात यावी। दुसरी मागणी, बुद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा। तिसरी मागणी, बुद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा। चौथी मागणी, बुद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणीच्या धर्तीवर प्रकाश योजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात यावी। पाचवी मागणी, अजिंठा लेणी मार्गावरील हर्सुल टी पॉइंट येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी। 6वा, अजिंठा लेणी मार्गाची रखडलेली कामे युद्ध पातळीवरती हाती घेण्यात यावी। 7वी मागणी, महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेण्यांवरील इतर धर्मीयांचे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्या। सर्व बौद्ध लेण्यांच्या बुद्धिस्ट सर्किट व तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळामध्ये समावेश करण्यात यावा। अशा प्रकारच्या साधारणपणे 7 मागण्या या बुद्ध लेणी बचाव मोर्चा धम्मभूमी सन्मान में अशा प्रकारच्या घोषणा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। येणाऱ्या 7 ऑक्टोबर रोजी जे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे हे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेलं नाही, कुठल्याही संघटनेने देखील पुरस्कृत करण्यात आलेलं नाही। हे जे आंदोलन आहे हे आंदोलन भिक्खू संघाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यावेळी आपण आंदोलनामध्ये सामील होऊ त्यावेळी या आंदोलनामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा कोणत्याही राजकीय पक्षातील पुढाऱ्याने किंवा नेत्याने भिक्खू संघाच्या आदेशानुसारच कार्य करावे, कारण की हा मोर्चा हे आंदोलन भिक्खू संघाच्या नियंत्रणाखाली होणार आहे। हे पत्रक चिपकवल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर भारतीय दलित कोबऱ्याचे प्रमुख असणारे ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। त्याचप्रमाणे त्या प्रकारचं त्यांनी व्हिडिओ बनवून समर्थन केलं आणि या आंदोलनामध्ये ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण हे देखील सामील होणार आहेत। त्याचप्रमाणे राज्यसभेचे खासदार असणारे चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी देखील बुद्ध लेणीच्या परिसराला भेट दिली आणि त्या ठिकाणातील भिक्खू संघाशी त्यांनी बातचीत केली। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम छोटे मोठ्या आंबेडकरी चळवळीतील संघटना असतील, छोटे मोठे राजकीय कार्यकर्ते असतील, यांनी देखील या आंदोलनाला सक्रिय असा पाठिंबा आणि या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी जनतेला आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये हे जे आंदोलन आहे हे आंदोलन पहिली गोष्ट भिक्खू संघाच्या नियंत्रणाखाली होणार आहे। त्याचबरोबर या आंदोलनामध्ये पांढरे शुभ्र कपडे, हातामध्ये पंचशील ध्वज, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देऊ नयेत
अशा प्रकारचा व्हिडिओ सदर बुद्धविहार परिसरामधील जे महाविहार आहे याचे प्रमुख असणारे विशुद्धानंद महास्तवीर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे किंवा तशा प्रकारचा त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच्यामुळे येताना पांढरे शुभ्र कपडे, हातामध्ये पंचशील ध्वज, त्याचप्रमाणे गळ्यामध्ये पंचशिलाचा मफलर घालून या आंदोलनामध्ये सगळ्यांनी शांततामय रित्या सामील व्हायचं आहे आणि संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत। धन्यवाद।